नमस्कार. पलूस शहरामध्ये आपण प्रभाग क्रमांक 4 मध्ये आहोत. प्रभाग क्रमांक 4 ची परिस्थिती एवढी हालाकीची आहे की गेले 9 वर्ष झालं सत्ताधारी म्हणतात की आम्ही विकास केला आणि सत्ताधाऱ्यांच्या बरोबरच जे विरोधक पक्षात जे होते 4 नगरसेवक ते सुद्धा म्हणतात की आम्ही पैसे आणलेत आणि आम्ही पण विकास केलाय. परंतु आपण जर बघितलं प्रभाग क्रमांक 4 ची परिस्थिती, रस्ते नाहीयेत. इथं जवळपास ओपन स्पेस मधला एक गार्डन जे आहे ते गार्डन मध्ये सुद्धा थोडेफार पैसे खर्च करून त्यांनी काही खेळण्याची वगैरे सर्व साहित्य आणून ठेवलं होतं. परंतु आता जर आपण बघितले तर तुम्हाला दाखवलं काय परिस्थिती आहे बघा. तर त्याला आपण जवळपास 1.5 कोटी रुपयेचा ठेका देतोय, जवळपास 1,70,00,000चा, 2.25 कोटी रुपये आपण देतोय. परंतु स्वच्छता कशा पद्धतीची आहे ही आपण बघूया. पूर्ण गटार या साईडला सगळ्या तुंबलेल्या आहेत. ही ओपन जिम जी करायचं जे ते लोकांनी ठरवलं होतं, तर त्याची परिस्थिती बघा काय अवस्था आहे. ही जर परिस्थिती जर गार्डनची असेल तर इथल्या लोकांनी येऊन या गार्डन मध्ये का चालावं, का इथं लोकांनी येऊन फिरावं असा प्रश्न मला पडतोय. माझी या निमित्तानं पलूस शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की जर आपण भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना जर आपण निवडून दिलं तर ह्या परिस्थिती सर्व बदल आम्ही करू. प्रशासकावर अंकुश ठेवून चांगल्या पद्धतीनं लोकांना सोयीचे असे गार्डन्स आम्ही निर्माण करू. जे गार्डन आहेत त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करू. एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.